नमस्कार. आज बोलूया एका अशा झाडाबद्दल ज्याची आपण दिवसा पूजा करतो पण रात्री तिथे जाण्यास घाबरतो. गोष्ट आहे पिंपळाच्या अश्वत्थाच्या झाडाची. तुम्ही लहानपणापासून ऐकले असेलच, रात्री पिंपळाच्या झाडाखाली कधीही उभे राहू नका. का? कारण त्यावर भूतप्रेत राहतात. पण या भीतीमागे कोणतीही नकारात्मक शक्ती नाही, तर आहे शुद्ध प्राचीन भारतीय विज्ञान. पौराणिक भीतीचा आधार. पिंपळाचे झाड आपल्यासाठी केवळ एक झाड नाही. भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी स्वतःला वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे असे म्हटले आहे. आपण या झाडाची पूजा करतो कारण ते त्रिदेवांचे निवासस्थान आहे. मग दिवसा देवत्व आणि रात्री भीती का? पुराणाधारित लोकमान्यता सांगते की सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडावर देवी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्याची देवता वास करते. अलक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनात लक्ष्मीच्या आधी झाला होता, म्हणून तिला दारिद्र्य आणि अशुभाची देवता मानली जाते. अलक्ष्मीला भांडणे, आळस आणि घाणीच्या ठिकाणी राहायला आवडते आणि विष्णूच्या आदेशामुळे रात्रीच्या वेळी पिंपळाचे झाड अलक्ष्मीचा निवासाचा एक भाग बनले. रात्री तिथे फिरकल्यास तुम्ही दारिद्र्य आणि नकारात्मकता घरी घेऊन जाता. ही भीती आपल्या पूर्वजांनी एका महत्त्वाच्या कारणास्तव निर्माण केली होती. वैज्ञानिक कारण आहे श्वसनक्रिया, रेस्पिरेशन. दिवसा पिंपळ आपल्याला भरभरून ऑक्सिजन देतो, पण रात्री ते आपल्यासारखेच श्वसन करते. पिंपळाचे झाड खूप मोठे आणि घनदाट असल्याने रात्री ते मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकते. रात्री झाडाखाली वायूचे प्रमाण अचानक वाढते. तुम्हाला श्वास घेण्यास त्रास किंवा चक्कर येऊ शकते. प्राचीन लोकांनी श्वासोच्छ्वास आणि ऑक्सिजनची कमी या स्थितीला नाव दिले अलक्ष्मीचा किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव. अंतिम निष्कर्ष म्हणजे तुम्हाला भूतांपासून नाही, तर झाडाच्या श्वसनक्रियेतून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईडपासून वाचवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ही दैवी भीती म्हणजे अलक्ष्मीची भीती निर्माण केली होती. हाच आहे पिंपळाच्या झाडाच्या रहस्यामागचा सर्वात मोठा आणि खरा पंच. अशाच जबरदस्त कहाण्यांसाठी व्हिडिओला लाईक करा आणि आत्ताच अमुक चॅनलला सबस्क्राईब करा.